लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या आल्यात. हो लाडक्या ताईंनो 3 आनंदाच्या बातम्या आल्यात. आज हप्ता वाटप होणार का याच्याबद्दल देखील एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर दुसरी आनंदाची बातमी लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुमच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. जास्तीत जास्त महिलांना यावेळेस हप्ता भेटणार आहे. स्वतः महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकाऱ्यातर्फे एक महत्त्वाची बातमी समोर आली. त्याचबरोबर लाडक्या तिसरी आनंदाची बातमी तर एवढी जबरदस्त असणार आहे, तुम्ही या ठिकाणी खूप खुश होणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. 3 आनंदाच्या बातम्या समोर आल्यात. आजची सर्वात लेटेस्ट बातमी तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर द्यायला लागेल. त्याच्यामुळे सर्व लाडकी ताईंना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघताय. सगळ्याला माहिती आहे लाडकी ताईंनो, 12 तारखेला या ठिकाणी GR आलेला आहे. आज आहे 14 तारीख आणि बघा हप्ता वाटप होणार का, 15 तारखेपर्यंत हप्ता वाटप होईल अशा सगळ्या बातम्या येत होत्या. आज हप्ता वाटप झाला तर कधी वाटप होऊ शकतोय, किती वाजता वाटप होऊ शकतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार त्याची तुम्ही आता तरी वाट बघत बसलात. तो वाटप कधी होणार, आज वाटप होणार आहे का? आणि लाडकी ताईंनो बघा 3000 वाटपाची बातमी समोर आली आहे. तिसरी आनंदाची बातमी पण मी तुम्हाला पुराव्या सहित दाखवणार आहे. लाडक्या ताईंनो पुराव्या सहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. 3000 रुपये तुम्हाला वाटप होणार अशा स्वरूपाची बातमी महिला विभाग अधिकारी हे बोललेले आहेत. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय की आता 3000 रुपये अकाउंटला भेटायला पाहिजेत, तर लाडक्या ताईंनो बघा ही बातमी मी बोलत नाहीये, ही बातमी स्वतः या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर 3000 हप्ता मग मिळणार कुणाला, कोणत्या लाडक्या बहिणींना, किती लाडक्या बहिणींना हा 3000 रुपयाचा हप्ता भेटणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि हप्ता वाटप केव्हा होणार आहे, मग हे 3000 रुपये कसे भेटणार आहेत, 1500 आता भेटतील, 1500 नंतर भेटणार आहेत का 3000 नंतर रक्षाबंधनला भेटणार आहेत, हे सगळं सांगतो. चला सगळेजण रेडी आहेत का? आनंदाच्या 3 बातम्या तुम्हाला मी दाखवणार आहे. चला सगळ्यात पहिली आनंदाची बातमी लाडकी बहिणीनं साम टीव्हीची ही बातमी आली आहे तुमच्या समोर. बघा या ठिकाणी बघा 13 ऑगस्टच्या म्हणजे 13 ऑगस्टला ही बातमी काल आलेली आहे. लाडकी बहिणीच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार, तारीखी आली समोर. महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. काय बघा, राज्यातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज, 3000 रुपये खात्यामध्ये येणार. आता 3000 रुपये खात्यामध्ये येणार अशा स्वरूपाची बातमी समोर आली आहे. ती बातमी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. चला ही म्हणजे ही पहिली तुम्हाला हेडलाईन वाचली का, सगळ्यांनी हेडलाईन वाचली का? 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार अशा स्वरूपाची ही बातमी आहे. या ठिकाणी बातमीमध्ये नीट वाचा. लाडकी बहीण योजना राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती नीट वाचा. साम टीव्हीची बातमी आहे. सकाळ टीव्ही मध्ये पण ही, सकाळ न्यूज पेपरला पण ही बातमी आली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक ही बातमी वाचा. ही बातमी मी बोलत नाहीये, स्वतः या ठिकाणी बघा काय लिहिलंय. एकाच वेळी 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचा हप्ता एकत्र हप्ता दिला जाऊ शकतो असे ही महिला व बाल विकास विभागातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळ सोबत बोलताना सांगितले. सकाळ न्यूज पेपर मध्ये बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकाच वेळी भेटू शकतात. हे कुणी बोललंय यावेळेस बघा, आपण म्हणतो ना ऑथेंटिकेटेड माहिती किंवा अधिकृत बातमी, ती अधिकृत बातमी अशी म्हणू शकतो लाडक्या ताईंनो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही बातमी दिली आहे सकाळ न्यूज पेपरच्या रिपोर्टरला की 2 हप्ते एकत्र भेटू शकतात. नीट वाचा. याच बरोबर बघा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून राज्यातील महिलांना 2 हप्ते एकत्र देण्यावर विचार झाल्याची माहिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याचे 2 आठवडे झाले आहेत, पण अद्याप जुलै महिन्याचा हप्ता खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे ऑगस्ट आणि जुलै या 2 महिन्याचे हप्ते एकत्र येणार का अशी चर्चा ही लाडक्या बहिणीमध्ये सुरू आहे. तर आता यावर सरकारी अधिकाऱ्यांनी अपडेट दिली आहे, पण या ठिकाणी तुम्ही सगळं वाचू शकता. ते नंतर मी वाचून घ्या तुम्ही.
आता सोपं तुम्हाला एक गोष्ट सांगायला लाडके नो, या ठिकाणी सरकारी अधिकारीने म्हणजे महिला व बाल विकास विभाग यांच्या कार्यालयामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे की 2 हप्ते एकत्र भेटणार. आता तुम्ही सगळेजण म्हणत असाल की सर GR तर एकच हप्त्यात आलाय, तर तुम्हाला ते पण गोष्ट व्यवस्थित समजावून सांगतो. बघा लाडके बहिणींनो, वाटपाचं खूप महत्वाचं अपडेट आलंय. सगळ्यांनी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार, कुणाला नाही भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणीची संख्या वाढली आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना यावेळेस भेटणार नाही, मागच्या वेळेस भेटले होते पण यावेळेस भेटणार नाही, या सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 12 ऑगस्टला GR आलाय. तो GR आहे 1,500 रुपयासाठी GR आलेला आहे. 320 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. हे 1,500 रुपये तुम्हाला साठीचा GR आलाय 12 ऑगस्टला. पण आता अधिकारी म्हणायला लागलेत की 2 हप्ते एकत्र टाकणार. तर लाडक्या बहिणींनो, एक असं होऊ शकतं, मागच्या वेळेस पण बऱ्याच वेळेस झालेले आहे की पहिला एकदा 1,500 रुपये पडतात. जर आज उद्या परवा 17 तारखेपर्यंत, लक्षात घ्या 17 ऑगस्ट पर्यंत जर हप्ता आला तर 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला पडतील, काही काळजी करू नका. पण पुन्हा या ठिकाणी जो 28 तारीख आहे, 28 ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन आहे, या रक्षाबंधनाला पण या ठिकाणी हप्ता भेटू शकतो. किंवा असं पण होऊ शकतंय की या 17 ऑगस्ट पर्यंत हप्ता भेटणार नाहीये आणि 28 ऑगस्टला डायरेक्ट तुम्हाला 3,000 रुपये भेटतील. आता तुम्ही म्हणताल की सर GR 1,500 आलाय, मग असं 3,000 भेटतात का? तुम्हाला मी पुरावा सांगतो. जर तुम्हाला माहित नसेल तर या ठिकाणी मागच्या वेळेचं इलेक्शन बघा, फेब्रुवारी महिन्याचं काहीतरी इलेक्शन लागलं होतं. फेब्रुवारी महिना मार्च महिन्याचे काहीतरी पैसे एकत्र आले होते. या 1,500 आल्यानंतर 1,500 आले. एक आठवड्यामध्ये जवळजवळ 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या आले होते अकाउंटला. एक 14-15 तारखेची ती पण गोष्ट आहे. आता त्यावेळेस GR त्याच्या शेवटच्या आठवड्यात आला आणि तो हप्ता 1,500चाच आला होता GR. लक्षात घ्या लाडक्यातून एक गोष्ट समजून घ्या, GR हा नंतर जरी आला, GR काय होत असतो, कधी कधी वाटप आधी होतं नंतर GR येतो, अशा पण गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. एक GR आलाय तो 1,500 असेल, पुढचा या ठिकाणी जरी एकत्र पैसे टाकले तरी तो नंतर GR ते काढू शकतात. काळजी करायची बिलकुल गरज नाही. त्याच्यामुळे सरकारला मी एकच सांगेल की बाबा आता 1,500 दे, नंतर रक्षाबंधनाच्या वेळेस अजून 1,500 दे, म्हणजे लाडक्या बहिणीचा हा जो सण आहे रक्षाबंधनाचा एकदम गोड जाऊन दे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या ताई बाहेर काढल्यात रक्षाबंधनानिमित्त तरी त्यांना बाहेर घ्या, त्यांना मध्ये घ्या, त्यांना हप्ते द्या. ही त्यांच्यासाठी मोठी भेट असणार आहे. 2100 रुपये सगळ्याला दिले नाही तरी चालतंय, पण ज्या लाडक्या ताई खऱ्याच गरीब आहेत, ज्या लाडक्या खरीच पात्रतेमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणीला बाहेर काढलेला आहे, ज्या अपात्र केलेल्या आहेत, त्यांना व्यवस्थितरित्या पूर्ण या ठिकाणी लाडक्या बहिणीमध्ये सामील करून घ्या. 92 लाखाचा आकडा जो आहे, मोठा आकडा, त्यांना या ठिकाणी कमी करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना यावेळेस हप्ता द्या. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला द्या अशी सरकारकडला विनंती करतोय. लाडक्या बहिणी, तुम्हाला असं वाटतंय का की यावेळेस सरसकट सर्व लाडक्या बहिणींना, ज्या माग सगळ्या लाडक्या बहिणी होत्या 2.5 कोटी, या सगळ्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट भेटायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.